वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत रत्नागिरी दामले विद्यालय येथे प्राथमिक शालेय विद्यार्थ्यांकरिता बहुउद्देशीय कौशल्य विकास लॅबचा लोकार्पण सोहळा विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रात्यक्षिक देखील करून दाखवले। मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी आणि मुलांचा विकासाचा पाया मजबूत व्हावा यासाठी ही लॅब उभारण्यात आली असे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले। या रोबोटिक लॅबचं आज लोकार्पण करत असताना आणि आपल्या सगळ्याच ठिकाणी या रोबोटिक लॅब आपल्या विद्यार्थ्यांसाठी ज्यावेळेस उपलब्ध होत आहेत, आपल्यामधले किती लोक या मुलांच्या प्रात्यक्षिकाला मगाशी प्रेझेंटेशन ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस आपण किती जण हजर होतात ते मी बघितलं नाही, पण जे लोकांनी या मुलांच्या चेहऱ्यावरचे भाव प्रेझेंटेशनच्या वेळेस बघितले त्यावेळेस आपल्याला लक्षात येत असेल की त्यांच्यामध्ये जी उत्सुकता आहे या सगळ्या गोष्टी समजून घेण्याच्या, तो खऱ्या दृष्टिकोनाने या रोबोटिक लॅबचं फलित आहे असं मी मानतो। कारण जसा काळ बदलतो, वेळ बदलतो, तशी आपली शिक्षणाची परिभाषा ही बदलली पाहिजे आणि शिक्षणाची परिभाषा आज आपण बदलते आहे हे बघतोय आणि त्याच्यामुळे केंद्राने नवीन शैक्षणिक धोरण, न्यू एज्युकेशन पॉलिसी ही येऊ घातली आहे। रत्नागिरी आपण जर बघितलं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन भागांमध्ये खऱ्या अर्थाने एक आवड किंवा जिज्ञासा या मुलांमध्ये पहिलेपासून बघण्यात येते आणि त्याच्यामुळे कदाचित कोकणाचा ज्यावेळेस निकाल लागतो त्यावेळेस राज्याचा ज्यावेळेस निकाल लागतो बोर्डाचा त्यावेळेस कोकणच हे टॉपवर असतं आणि या दृष्टिकोनाने या भागातल्या मुलांना टेक्नॉलॉजीचं ज्ञान हा जास्तीत जास्त भेटावा हा दृष्टिकोन ठेवून या लॅबचं लोकार्पण आपण या इकडे केलेलं आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।